दिवाळी तोंडावर आली आहे. आपल्याकडे आपण काही गोडधोड करणार नसलो तरी सुद्धा जावयांना दिवाळी सणासाठी बोलवायला हवं ना. अंकिता तू फोन करते ना? हो करते. पण दादा, दिवाळ सणाला फक्त जावयांनाच बोलवायचं का मुलींनाही? जशी रीत आहे तसंच सगळं होईल. हो, पण आपल्या घरात सगळ्याच गोष्टी रीतिरिवाजाप्रमाणे होतातच असं नाहीये ना. जावई आले म्हणजे त्यांच्यासोबत मुली सुद्धा येणार. म्हणजे दोन्ही मुली ना, मधुरा आणि मंजिरी. तुम्हीच बोलावलंय म्हणून सांगू ना फोनवर. काय झालं? रागावला का? मी दादांशी असं बोलले म्हणून? त्यात रागवायचंय काय? म्हणजे तुम्हाला मंजिरीनं ह्या घरात पूर्वीसारखं येणं मान्य आहे तर? का नसेल? का नसावं? मी वैरी नाहीये तिचा. अहो, मग इतक्या दिवसात काही बोलला का नाही तुम्ही? हे बघ, मला दादाची ती गोष्ट पटत नसली तरी त्याला मी कधीही दुखवू शकत नाही, हे तुलाही माहिती. पण मग चर्चा तरी करायची. कसं आहे अंकिता, आपलं ज्या माणसावरती प्रेम असतं, ज्या माणसाबद्दल आपल्याला आदर असतो, त्याच्या मनाविरुद्ध काही करण्याची इच्छा होत नाही. म्हणजे काय म्हणायचंय काय तुम्हाला? मला दादांबद्दल प्रेम नाहीये, आदर नाहीये? नाही नाही, मला असं बिलकुल म्हणायचं नाही. मला माहिती आहे तुझं दादावर प्रेम आहे, त्याच्याबद्दल आदर आहे, पण माझ्यासाठी दादा देव आहे आणि मला देवाला बोल लावायचा नाहीये. हा ठीक आहे, तुझं जे चाललंय ते चालू दे, म्हणजे त्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. खरं तर तुम्ही राजकारणातच हवे होता. एखाद्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून ती कशी चालवावी अगदी बरोबर कळतं तुम्हाला. खांदा कोणाचा का असेना, बंदूक कोणी का चालवेना, निशाणा साधला म्हणजे झालं. मला मंजिरी परत या घरात यायला हवी आहे, पण परकी म्हणून नाही, पाहुणी म्हणून नाही, तर ह्या घरची मुलगी म्हणून. एवढंच. नाही सत्यजित, मला नाही वाटत. अरे मी बघितलंय त्या दादाच्या बायकोला, तिची त्या दादासमोर नजर वर करून बघायची हिंमत होत नाही आणि ती त्याच्या विरुद्ध साक्ष देत. मला तरी काही खरं वाटत नाही. व्यंग, तू हे विसरतोयस की हीच मुलगी कुणी एकेकाळी दादाच्या विरोधात साक्ष द्यायला तयार झाली होती. त्यावेळी ती दादाची बायको नव्हती. आपण फक्त इमॅजिन करू शकतो की दादानं या मुलीला, तिच्या घरच्यांना किती टॉर्चर केलं असेल. अरे ती काही स्वखुशीने त्या विकृत माणसाची बायको होऊन नाही राहिली. नाही सत्यजित, पण कसं आहे, तिच्याबद्दल वाईट वाटणं ही गोष्ट वेगळी आणि तिने आपल्यासाठी साक्ष द्यावी अशी अपेक्षा करणं ही गोष्ट वेगळी. हे बघ, पण काय की बुवा, मी आल्यावर एकदम सन्नाटच पसरला जणू. काय माझ्याविषयीच बोलत होता का काय? जानभोर, तू आमच्यासाठी इतका महत्वाचा आहेस ना, की तुझ्याबद्दल बोलण्यात आम्ही आमचा महत्वाचा वेळ वाया घालवत नाही. बाय द वे, तुला कोणी बोलावलं होतं का? बोलवायला आलतो, आमंत्रण घेऊन आलो होतो. दादाच होळकरच यांचं. दादाजनी तुम्हाला दोघांना बी दिवाळीला बोलवले. द्यूत खेळाया. द्यूत. जानभोर, त्या दादा होळकरला जाऊन सांगा आम्ही नाही येणार आहोत. कारण कसं आहे, दिवाळी आमच्यासाठी हा पवित्र सण आहे.
आणि असं म्हणतात की अशा पवित्र सणाच्या दिवशी अभद्र लोकांचं तोंड बघू नये. त्यामुळे नाही जमणार. वा नाहीच. हं? बघा नाही म्हणताय तर मग आता विषय संपला आहे का नाही? माझा विषय होता त्या निरोप तुम्हाला द्यायचा, तुम्ही केला. बाकी आता दादा आणि तुम्ही बघून घ्या दोघं काय. हा येऊ का? आज काय आहे? आज मी लास्ट लेवलला पोचलेलो आहे. हा ती झाली का आता लगेच राज्याभिषेक. येऊ का? ए जानू डार्लिंग, जाऊन तुझ्या दादाला सांग, विहंग भोसले आणि सत्यजित मुधोळकर दोघही येतील दिवाळीच्या दिवशी द्यूत खेळायला. मला वाटलं होतं बरं का तुम्ही येणारच म्हणून. तुम्ही लय हुशार आहे, मला माहित आहे. बरं चला, माझा राज्याभिषेक राहील. येऊ का? मंजिरी, काय झालंय तुला? गेले काही दिवस बघतेय तू आनंदात असण्याऐवजी टेन्शन मध्ये दिसतेस. काही प्रॉब्लेम आहे का? अगं नाही, कुठे काय. मला माहिती होतं तू हेच बोलणार. मंजिरी, अगं मला प्रॉब्लेम सांगायला काही हरकत आहे का? तुलाच हलकं वाटेल. बरं, बहुतेक तुला माझ्या बरोबर काही शेअर करायचंच नाही. ठीक आहे. प्रिया, अगं असं काही नाहीये. आणि तुला नाही सांगणार तर मग आणखी कोणाला सांगणार मी? तूच एक चांगली मैत्रीण आहेस माझी. प्रिया, अगं बोल ना. यांनी मला. मंजिरी, अरे सुंदरी, तू इथं घरात इथं तिथं गप्पा मारत फिरत असतीस. एवढी कामं पडल्या ती थोडी कामं करावीत बाईच्या जातीनं. मंजिरी, मी नंतर बोलते तुझ्याशी. काय ग, या पोरीला मी खाऊन टाकते असं वाटतं की काय? बघावं तेव्हा मला बघितल्यानंतर पळूनच जाते बघ. ते जाऊ दे, मी काय म्हणते, बघता बघता दिवाळी आली आहे बघ. आमच्या काळात दिवाळीला काय धुमधडाका असायचा म्हणून सांगू. गावाला असताना यो फराळ करायचो आम्ही. मग उठणं आणायचं, तेल लावून आंघोळी घालायच्या आणि आमची पोरं किल्ले बनवायची. काय काय करायचो विचारू नगस. मी सावता किल्ले बांधायची. माझे लेकरू आता मला ऐटीत फिरत असते, पण तेव्हा किल्ला बांधायचा म्हणलं की मुळू मुळू रडायचं. मग मी जायची त्याच्या मदतीला. माझा गौरांग तेव्हा एवढासा होता बघ, पण त्याच्या हातात बी कला आहे. तुम्ही स्वतः बनवायचात किल्ला? मग काय, तुझं लेकरू जन्माला आलं ना, त्याला बी शिकवणार मी किल्ला बांधायला. तर नावाची सत्यशिला नाही म्हणून सांगते तुला आताच. त्याला असं मुळूमुळू रडू नाही द्यायची म्या. सत्या, सत्या, अरे काय झालं? काय रे सत्या, रडतस कशा पहिले लेकरा? इकडे ये, इकडे ये. काय झालं सांग बरं मला, काय झालं? दिवाळीचा किल्ला बांधायचा होता, म्हणून पैसे पाहिजे होते. मागायला गेलो, मला कसा भेटतो? काय म्हणला? फालतूच्या कामासाठी कशाला
पैसे हलवायचे. पैसे काय झाडायला लागते का? वरून आजी मला कसा म्हणतो, एवढा हाऊस असेल तर स्वतः गावा म्हणे आणि मग किल्ला बांध. असं म्हणला बा. थांब त्याला येऊ दे घरला, बघते मी. तू शांत हो बघू, शांत हो. आणि सत्य मला सांग, अरे किल्लं बांधायला पैसे कशा पाहिजे लागते? शेजारचं लिमळे काका तर पाठी माझ्याकडून पैसे मागतात ते माझ्याकडे. एक गोष्ट लक्षात ठेव पोरा, हे बघ, जगात हुशारी महत्वाची असते. समधी काम अकलेने करायची म्हणजे समद मिळतंय बघ. अगं पण आजी कुठे लढवायची अक्कल? तुला एक गोष्ट सांगते. एका गावात एक श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याला 3 मुलं होती. एक दिवस त्याने ठरवलं त्या 3 मुलांना आपली संपत्ती वाटून टाकायची. त्यानं काय केलं, त्यांची अक्कल बघायची आणि वाटायची. म्हणून त्याने प्रत्येक मुलाला 100 मोहरा दिल्या. 100 मोहरा? हा. आणि तो म्हणला कसं पोरांना, हे बघा, ह्या 100 मोहरा तुम्ही एका दिवसात खर्ची करायच्या. पण त्या कशा? आपापली खोली कोणत्या ना कोणत्या गोष्टीनं भरून टाकायची. चाल. मग दुसऱ्या दिवशी व्यापारी आणि मोठ्या मुलाच्या खोलीकडे गेला. बघतो तर काय, मोठ्या मुलानं पूर्ण खोली गवताच्या पेंड्याने भरून टाकली होती. मग व्यापारी गेला दुसऱ्या मुलाकडं, तर त्यानं पूर्ण खोली कापसानं भरून टाकली होती. मग व्यापारी लई नाराज झाला आणि मग तो लहान मुलाच्या खोलीत गेला. बघतो तो काय, त्यानं आपल्या खोलीत पंती ठेवली होती. त्या पंतीच्या प्रकाशात समधी खोली उजळून गेली होती. मग व्यापारी आपल्या पोराला म्हणाला, काय रे बाबा, तुला मी 100 मोहरा दिल्या होत्या, त्यातल्या तू 5च मोहरा खर्ची केल्यास, बाकीच्या मोहरांचं काय केलंस? तो पोरगा म्हणला कसा, बा मी त्या पैशाचं तेल घेतलं, मी पुढचा विचार केला आणि हे तेल विकत घेतलंय बघा. म्हणजे ह्यानं आता बरेच दिवस ही खोली उजळून निघल. हुशार होता नव. मग व्यापारी लई खुश झाला. तो म्हणला, पोरगा आपला हुशार हाय. मग त्यानं आपली समधी संपत्ती लहानग्या पोराच्या नावानं करून टाकली. आता मला सांग, ह्या गोष्टीवरनं तुला काय कळलं? हेच की त्या पोराचा बाप चांगला होता, माझ्या बासारखा नव्हता त्यो. अरे तो बाप जाऊ दे रे बाबा, त्याच काय एवढं. हे बघ, ह्या गोष्टीवरनं एवढं कळतंय की हुशारीनं समद जग जिंकता येते बघ. त्यासाठी माझं लेकरू जगज्जेता व्हायला पाहिजे. त्यासाठी हुशारीनं काम केली पाहिजेत. कोणत्या बी गोष्टीनं डळमळता कामा नये. काय आजा, मी जगज्जेता होणार आणि जिंकल्यानंतर तुझ्यासाठी मोठा किल्ला बांधणार. जगज्जेता होणार आजे. होय रे माझ्या लेकरा, पण त्याआधी दिवाळीचा किल्ला बनवला पाहिजे. तुली मी पैसे मागतो काय माझ्या लेकराकडं? थांब, बघतेच त्या फुकणीच्याला. अरे असं होतं माझं लेकर, आजीच्या पदराला धरून राहणार. पण आता माझं कर्म.
काय गे हं? तुला दात काढायला काय झालं? इथे मी एवढे कष्ट करतोय आणि तू की करून काय असते? हा अगं तुला अभिमान वाटला पाहिजे की आपला नवरा केवढा मोठा कलाकार आहे ते, आणि तू हं? नाही नाही गौरंगराजे, मला खूप अभिमान वाटतोय तुमच्याबद्दल. खरंच खूप मस्त आकाशकंदील बनवलाय तुम्ही. मला माहितीच नव्हतं तुझ्या हातात ही कला आहे. मग हे पहिल्यापासूनच मी हुशार आहे. उगाच नाही आजीने मला हे काम दिलं काय? हो ना, मग आता बडबड कमी कर आणि काम कर. मी काय म्हणतो, तू मला मदत का नाही करत? हा आता हात बरा झाला की नाही तुझा? हा इथे तिची कात्री ठेवली आहे ना, ती घेऊन जा. करेक्ट. आणि पेपर? अरे पायाची आहे ना तुझ्या, घे ना. नेत्रा पेपर. व्हेरी नाईस. वा गौरंग, मस्त बनवलंयस कंदील. मग अर्थात तुझ्या बायकोच्या सुपरविजन खाली बनवलायस म्हणजे तो मस्तच होणार. नाही दादा, तसं काही नाही. मला नाही येत हे सगळं करता. मी आपली सांगकाम्यासारखी कामं करते, हे आण ते आण. काय सांगतेस? म्हणजे या जगात असेही दिवे आहेत जे तुला लावता येत नाही? गप असतोस काय? जा किचन मध्ये जा, तिथे तुझी जास्त गरज आहे. याला मी बघतो, जा. हो. बाळा, नक्की काय वाटतंय कळतच नाही. आता तू माझ्या सोबत आहेस आणि या जगात आलास की मी तुझ्या सोबत नसेल. एकीकडे असं वाटतं की तुझ्या सोबतचा हा काळ संपूच नाही, आणि दुसरीकडे असंही वाटतं की तू या जगात लवकरात लवकर यावंस आणि मी तुला बघत राहावं फक्त. ही वाटते माझी दया वाटते. नाहीतर काय करू सांग. नाही, मला तुझ्या दयेची गरज नाही आणि सहानुभूतीची तर नाहीच नाही. तुला काय वाटलं मी तुला सहानुभूती द्यायला आले? भानावर ये. तुला माझी नाही, तुला सगळ्या जगाची सहानुभूती हवी आहे म्हणून चालली आहेत ना तुझी ही नाटकं. जगाने तुझ्यासाठी 2 अश्रू गाळावे म्हणून करतेस नाही नाटक. नाटक नाही कळणार तुला. आईची माया नाटक वाटते तुला. नाहीतर काय, तुला जर खरंच तुझ्या येणाऱ्या बाळाबद्दल प्रेम वाटत असतं तर तू तयार झाली असतेस हे सगळ्याला. मी सगळ्या परिस्थितीचा विचार करूनच. एक मिनिट विचार करून नाही, सत्यजितचं सांगणं निमूटपणे ऐकून घेऊन तू हा निर्णय घेतलास. मला तोच एकमेव उपाय वाटला. कारण तू विचारच नाही केलास की तुलाच मातृत्वाची जबाबदारी नकोय. हा असं तर नाही ना? एक विवाहित जोडपं म्हणून आमचा संसार कधीच सुखाचा नव्हता. मग त्या बाळाला तरी कसं सुख मिळणार? मला पटलंय त्यांचं म्हणणं. हो, मग आई विना वाढलेल्या त्या मुलाला सुख मिळेल का? पण एक पिता म्हणून त्यांचा सुद्धा त्या मुलावर अधिकार आहेच ना. अगं पण तुझा काहीच अधिकार नाहीये का? लक्षात ठेव, बापापेक्षा आईचा आपल्या मुलावर जास्त अधिकार असतो. अगं 9 महिने स्वतःच्या पोटात ते मूल वाढवायचं आणि नाळ तोडावी इतक्या सहजतेने ते मूल दुसऱ्याच्या हवाली करायचं. हा कुठला न्याय? वर आयुष्यभर त्याला भेटायचं नाही. हा न्याय नाही असू शकत. अगं नवऱ्याने सांगितलं आणि तू ऐकलंस म्हणजे आज कुठली भाजी करायची इतका साधा इश्यू वाटला तुला? तुझं डोकं ठिकाणावर आहे ना?
रडा रडा. आयुष्यभर रडायचंच आहे आपल्याला. मी नाही करू शकत. करेक्ट, दॅट्स इट. असं बोललं की विषय संपला नाही का? मंजिरी अगं उठ, जरा आजूबाजूला बघ, मग तुला कळेल की तू काय करू शकतेस आणि काय नाही. माझा ऐक, कोर्टात जा तुझ्या हक्कासाठी, तुझ्या बाळासाठी. मी तुला सांगते, कायदा सुद्धा तुला तुझ्या बाळापासून वेगळं करू शकत नाही. हे असं इथे रडत बसण्यापेक्षा जा कोर्टाच्या पायरीवर आणि या सगळ्यातनं मुक्ती मिळव. तुझं आयुष्य मिळव तुझ्या बाळासोबतच. नाही, मला माझ्या बाळापासून कुणीही वेगळं नाही करू शकत. आणि त्यासाठी मी माझ्या नात्यांना असं आरोपीच्या पिंजऱ्यात नाही उभं करू शकत. म्हणजे पुन्हा त्यागाची मूर्ती का? नाही, मला हे पाऊल नाही उचलायचं. माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. मला माहिती आहे, माझा देव, माझं बाळ, माझा पती आणि माझं कुटुंब मला पुन्हा परत देणार आहे. हा, आता दुःख आहे, पण किती काळ? नाही, माझं बाळ माझ्यासाठी शुभ संकेत घेऊनच येईल. मला खात्री, माझा पूर्ण विश्वास आहे. माझा ऐक, कोर्टात जा तुझ्या हक्कासाठी, तुझ्या बाळासाठी. मी तुला सांगते, कायदा सुद्धा तुला तुझ्या बाळापासून वेगळं करू शकत नाही.